विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 3 सत्र 6 मराठी अनिवार्य या विषयातील वैचारिक विभागातील राजर्षी शाहू वसा आणि वारसा हा पाठ आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. या पाठाचे लेखक गोविंद पानसरे हे असून त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा या पाठामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रस्तुत पाठाचे लेखक गोविंद पानसरे यांचा परिचय आपण जाणून घेऊ. कॉम्रेड गोविंद पंढरीनाथ पानसरे असे त्यांचे पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 1933ला तर मृत्यू 2015 साली झालेला आहे. लेखक गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते म्हणून परिचित आहेत. पुरोगामी या शब्दाचा अर्थ आधुनिक सुधारणावादी असा होतो. महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आधुनिक विचारांची, सुधारणावादी विचारांची जी चळवळ आहे त्याचे हे समर्थक आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटो रिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी यांच्यासाठीच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कॉम्रेड गोविंद पानसरे हे मार्क्सवादी पुरोगामी विचारवंत, कुशल संघटक, प्रबोधनकर्ता, पुरोगामी समाज निर्मितीसाठी अव्यात लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे काही ग्रंथ आहेत, जसे मुस्लिमांचे लाड, मंडळ आयोग व मागासलेले मुस्लिम, सच्चर समिती व मागासलेले मुस्लिम, मंडळ आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न, तसेच राजर्षी शाहू वसा आणि वारसा. शिवाय जागतिकीकरण व शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारचे परधार्जिने शेती धोरण, वर्तमानपत्रे व कायदा, काश्मीरबाबतच्या कलम 370ची कुळकथा, पंचायत राज्यांचा पंचनामा, शिवाजी कोण होता इत्यादी ग्रंथ प्रकाशित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या या परिचयामधून आपल्या असे लक्षात येते की गोविंद पानसरे हे विविध सामाजिक चळवळींशी जुळलेले होते. कामगार, मजूर यासारख्या समाजातील उपेक्षित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अनेक चळवळी व संघटना उभ्या केलेल्या होत्या. त्यांचे साहित्यसुद्धा समाजाला मार्गदर्शन करणारेच होते हे त्यांच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येते. आता आपण राजर्षी शाहू वसा आणि वारसा या पाठाचा प्रतिपाद्य विषय समजून घेऊ. गोविंद पानसरे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने रयतेसाठी केलेले कार्य कसे महत्त्वपूर्ण आहे ते या पाठामध्ये सांगितले. शाहू महाराजांनी तत्कालीन काळामध्ये रयतेसाठी तर कार्य केलेच, पण त्यांचे कार्य केवळ तत्कालीनच स्वरूपाचे नव्हते, तर दूरदृष्टीने केलेले कार्य आजच्या समाजाला सुद्धा तितकेच महत्त्वाचे आणि प्रेरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रस्तुत पाठाला समजून घेण्याचा प्रयत्न करू. या पाठामध्ये दिलेले लेखकांनी जे विविध मुद्दे आहे त्या मुद्द्यांना आपण समजून घेत आहोत. तुम्ही त्यासाठी पाठ्यपुस्तकसुद्धा तुमच्या समोर ठेवू शकता. पहिला मुद्दा आहे झाले बहु परी या सम हा. या मुद्द्याच्या अनुषंगाने केलेल्या लेखनाचे आपण प्रकट वाचन करू. लेखक म्हणतात, इतिहासात जमा होऊन केवळ संशोधकांसाठी उरलेले राजे भारतात असंख्य होऊन गेले. असे राजे महाराष्ट्रातही बरेच होते. त्यांची जागा इतिहासातच होती. म्हणून भारतीय जनतेने राजेशाही नाहीशी केली आणि लोकशाही आणली. मित्रांनो, आज आपण लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तत्पूर्वी आपल्या भारत देशात राजेशाही होती. राजेशाही अर्थातच ही हुकुमशाही पद्धती असते. भारतीय जनतेने राजेशाहीचा अस्वीकार केला, राजेशाही नाकारली आणि आज लोकशाही आपल्या देशामध्ये रुजलेली आहे. लेखक पुढे म्हणतात, परंतु ज्यांनी इतिहास घडविला, जे आजच्या वर्तमानातही शिल्लक आहेत आणि भविष्य घडविण्याच्या कार्यातसुद्धा जे
अजून सहभागी आहेत असे राजे महाराष्ट्रात दोनच. एक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे कर्ते समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज. राजेशाहीतील राजे केवळ संशोधनासाठी इतिहासात जमा झालेले आहेत. महाराष्ट्रातही अशा राजांची कमी नाही. परंतु ज्या राजांनी इतिहास घडविला आणि वर्तमानातही त्यांचे अस्तित्व शिल्लक आहे, त्याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा ज्यांचे कार्य आजही प्रेरक आहे, असे राजे महाराष्ट्रात दोन होऊन गेले. त्यापैकी पहिले राजे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे जे खऱ्या अर्थाने कर्ते समाजसुधारक होते असे राजर्षी शाहू महाराज. लोकशाहीतही अशा दोन राजांचे स्मरण का व्हावे याचा उलगडा या पाठामध्ये लेखकांनी केलेला आहे. आपला दुसरा मुद्दा आहे झाले बहु परी यासम हेच. या मुद्द्याचे प्रकट वाचन आपण पहिल्यांदा करून घेऊ आणि नंतर समजू या मुद्द्याला. लेखक म्हणतात, इतिहासाची पाने उजळविणाऱ्या, वर्तमानातही विचारात घेणे भाग पाडत असणाऱ्या आणि भविष्य घडविण्यातही सहभागी असणाऱ्या या महामानवात असे काय होते की ज्यामुळे राजेशाहीच्या जमान्यात होऊन गेलेल्या या दोन राजांना लोकशाहीतही असे अद्वितीय स्थान मिळाले आहे. अर्थातच लेखकांना हे सूचित करायचे आहे की आज लोकशाही असूनही या राजांना आपण का स्मरणामध्ये ठेवतो, तर त्याचा उलगडा करताना लेखक पुढे लिहितात, राजे असूनसुद्धा त्यांनी रयतेचा केलेला विचार, रयतेसाठी केलेला व्यवहार आणि त्यांच्या समकालीनांपेक्षा कितीतरी दूरदृष्टी ठेवून गाजवलेले कर्तव्ये या गोष्टींमुळे त्यांना हे स्थान मिळालेले आहे. लेखक पुढे म्हणतात, रयत म्हणजे अर्थातच बहुसंख्य प्रजा, आजच्या भाषेत बहुजन समाज आणि त्यातील दीनदुबळे मागासलेले विभाग. रयतेची कणव आणि रयतेचाच विचार. प्रत्येक व्यवहारात केंद्रस्थानी रयत. जे काही करायचे ते रयतेसाठी. ही या महापुरुषांची समान सूत्रे होती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लोकशाहीच्या काळातही या राजेशाहीतील राजांना आपण का आठवणीमध्ये ठेवतो, तर त्यांचे असणारे जनतेच्या प्रतीचे कार्य, रयतेसाठी त्यांच्या मनात असणारी कणव, केवळ रयतेलाच केंद्रस्थानी मानून त्यांनी आखलेले धोरण, आणि तेही असे धोरण की जे दूरदृष्टी ठेवून आखलेले होते. लेखक पुढे म्हणतात, रयतेची बाजू घेऊन शाहू राजांनी वरिष्ठ वर्णाशी संघर्ष केला होता. त्यासाठी खोटीनाटी टीका व प्रत्यक्षात त्रास सहन केला होता. असा संघर्ष करणाऱ्यांच्या संघर्षात शाहू महाराज सहभागी होते. विद्येच्या मागासलेल्या वर्गाच्या जाहीर सभांमधून शाहू महाराजांनी भाषणे करून जागृती निर्माण केली होती. उत्तर प्रदेशातील कुर्मी समाज परिषदेत आणि डॉक्टर आंबेडकरांबरोबर माणगावच्या अस्पृश्य वर्गाच्या परिषदेत मार्गदर्शन केले होते. निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभा, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, कर्नाटक ब्राह्मणेतर परिषद, ज्ञानवर्धक सभा या अशा नावांच्या व्यासपीठांवरून शाहू महाराजांनी समाजातील त्या विभागांशी जवळीक साधली होती. या सभा आणि संस्थांची नावे त्यांचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करणारी आहेत. या सभा, संस्था आणि परिषदा कुणाच्या होत्या आणि कशासाठी होत्या हे त्यांच्या नावावरून अगदी स्पष्ट होते. आजच्यासारखी फसवी नावे धारण करण्याची पद्धती त्या काळात नव्हती. शाहू महाराजांनी समाजाच्या कोणत्या विभागासाठी कार्य केले हे स्पष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या मुद्द्याच्या मजकुराला समजून घेऊ. लेखकांनी सांगितले आहे की शाहू महाराजांचा संघर्ष समाजामध्ये जो वरिष्ठ वर्ण होता, जो स्वतःला श्रेष्ठ समजत होता, त्यांच्याशी सुद्धा शाहू महाराजांनी संघर्ष केला. कारण त्यांनी सामान्य लोकांची बाजू उचलून धरली. त्यासाठी समाजात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या परिषदांमध्ये ते सहभागी झाले. वेगवेगळ्या सभांमधून त्यांनी भाषणे दिली.
समाजातील मागासलेल्या वर्गाला त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर प्रदेशातील कुर्मी समाजाच्या परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर माणगावच्या अस्पृश्य परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ज्या ज्या सभांमध्ये आपले विचार मांडले, ज्या ज्या सभांमध्ये सहभाग घेतला, व्यासपीठांवरून भाषणे दिली, समाजाला मार्गदर्शन केले, ते सर्व सभा, त्यांची नावे, त्या संस्था आपल्याला हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत की त्यांचे कार्य समाजातील उपेक्षित मागासलेल्या घटकांच्या उत्थानासाठी, त्यांच्या उद्धारासाठीच होते. येथे लेखक हेही आपल्याला सांगतात की जी सभांची नावे आहे ती आजच्यासारखी फसवी नावे नाहीत. त्यावेळेस जी सभा होती, ज्या संस्था होत्या, त्या खरोखरच नावाप्रमाणेच समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या होत्या. मुद्दा क्रमांक 3, त्यांचे कार्य अपुरे आहे. यामध्ये लेखक लिहितात, शाहू महाराज आणि तत्सम इतरांनी केलेले कार्य अजून पूर्ण व्हायचे आहे. आजही रयत दुबळी आणि पीडित शोषितच आहे. आजही बहुसंख्य प्रजा, बहुजन समाज दीनदुबळे, दलित, शोषित यांची अवस्था शोषणीयच आहे. आजही विषमता आहे. वरच्या वर्णाचे आणि वरच्या वर्गाचे शोषण कार्य आजही सुरूच आहे. वरच्याच्या या शोषणाविरुद्ध तळचे समाज आजही संघर्ष करीत आहेत आणि म्हणूनच शाहू महाराजांचा विचार आणि त्यांचा व्यवहार आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांची आजही गरज आहे. त्यांच्या विचारांचीही रयतेला गरज आहे. अस्पृश्यांना आहे, विद्येत मागासलेल्यांना आहे, निराश्रितांना आहे, बहिष्कृतांना आहे, बहुजनांना आहे. मित्रांनो, या मुद्द्याचे आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. लेखकांना हे सांगायचे आहे की शाहू महाराज किंवा तत्सम अर्थात त्यांच्या समान जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांचे कार्य आजही अपूर्ण राहिलेले आहे. ते कार्य पूर्ण व्हायचे आहे. जे स्वप्न, ज्यासाठी त्यांनी कार्य केलेले होते, ते कार्य शेवटाला अजूनही पोचलेले नाही. आजही आमच्या समाजातील रयत ही दुबळी आहे. जे बहुसंख्य प्रजा आहे ती आजही छेडली जाते. त्यांचे आजही शोषण केले जाते आणि त्यांचे शोषण करणारा हा समाज वरच्या वर्गातील आहे. त्यांच्या विरुद्ध संघर्ष आजही तळचा समाज करत आहे. त्या अर्थाने शाहू महाराजांचे विचार आणि शाहू महाराजांचा व्यवहार आजच्या काळातही मार्गदर्शक आहे. त्यांचे विचार संपूर्ण रयतेला, ते अस्पृश्यांना, जे विद्येत मागासलेले आहे त्यांना, जे निराश्रित आहे, जे बहिष्कृत आहे, एकूणच जो बहुजन वर्ग आहे त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांचा विचार आहे. म्हणून शाहू महाराजांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढला मुद्दा आहे क्रमांक 4, विचित्र वास्तव. लेखक म्हणतात, परंतु आज एक विचित्र दृश्य पाहायला मिळते. आजच्या रयतेला छेडणारे आजचे नवे राजेसुद्धा जोरजोराने जय शिवाजी, जय शाहू असे म्हणतात आणि आजच्या समाजातील तळचे बहुजन आणि रयतसुद्धा शिवाजी महाराज की जय, शाहू महाराज की जय असे म्हणतात. हा काय प्रकार आहे? छेडणारेही तेच म्हणतात आणि छेडले जाणारेही तेच म्हणतात. हे काय चालले आहे? वरिष्ठ वर्णाचे समाज विभागही शाहू महाराज की जय म्हणतात, ते तर अगदी जोरजोराने म्हणतात, आणि कनिष्ठ वर्णाचे समाज विभागही तेच म्हणतात. हा प्रकार विचित्र वाटत नाही काय? विद्यार्थी मित्रांनो, 4थ्या मुद्द्यातील पहिल्या परिच्छेदाला आपण आता समजून घेऊ. लेखकांना हे सांगायचे आहे की शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी जे कार्य केले ते बहुजनांसाठी केले. परिणामी बहुजन समाज त्यांचा जय जयकार करतो, हे स्वाभाविक आहे. परंतु शिवाजी महाराज किंवा शाहू महाराजांनी ज्या वर्णाच्या विरुद्ध उभे राहून बहुजनांसाठी कार्य केले, तो वरिष्ठ वर्णसुद्धा शिवाजी महाराज की जय आणि शाहू महाराज की जय म्हणतो, तेही अगदी बहुजनांपेक्षा जोरजोराने. हा प्रकार लेखकांना विचित्र वाटतो. त्याबद्दलच ते सामान्य लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतात की हे विचित्र वास्तव समाजामध्ये का निर्माण झालेले असावे.
आपल्या 4थ्या मुद्द्यातील पुढला परिच्छेद आहे. लेखक म्हणतात, ज्यांच्या हितासाठी आजचे राज्य चालविले जाते ते समाज विभाग आणि लोकशाही असूनसुद्धा जे अजूनही वंचित आहेत, या दोघांनीही एक विचार स्वीकारला आहे काय? त्यांचे हितसंबंध एक झाले आहेत काय? वरचे आणि तळचे हे भेद नाहीसे झाले आहेत काय? गरीब आणि श्रीमंत हे भेद संपले आहेत काय? वर्गभेद नष्ट झाले आहेत काय? वर्णव्यवस्था संपुष्टात आली आहे काय? वरच्या आणि खालच्या दोन्ही वर्गांना आणि दोन्ही वर्णांना एकदम एकाच वेळी शाहू महाराज इतके कसे काय प्रिय झाले आहेत? वरिष्ठ वर्गांना आणि वरिष्ठ वर्णांना शाहू महाराजांचा एकदम एवढा पुळका कसा काय आलाय? या परिच्छेदाला आपण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, लेखकांना हे सांगायचे आहे की शाहू महाराज यांच्याबद्दल इतका जय जयकार करणारे जे दोन्ही वर्ण आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद आता उरलेला नाही काय? शाहू महाराजांनी जे कार्य केले ते बहुजनांच्या हितासाठी केले. बहुजनांच्या हितासाठी त्यांना वरच्या वर्गाबरोबर वरच्या वर्णाबरोबर संघर्ष करावा लागला. आज परिस्थिती मात्र अशी दिसते की दोन्ही वर्ण समान झालेले आहेत काय, की ज्यामुळे ते शाहू महाराज की जय म्हणायला लागलेले आहेत. हाच मुद्दा त्यांना समजून द्यायचा आहे. म्हणूनच लेखकांनी म्हटलेले आहे की या दोन्ही वर्गांमधला भेद संपलेला आहे काय? गरिबी श्रीमंती ही नष्ट झालेली आहे काय? जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद समाजातून हद्दपार झालेला आहे काय? की दोन्ही वर्गांना शाहू महाराज इतके प्रिय वाटावे, दोन्ही वर्गांमध्ये एकदम समानता निर्माण झालेली आहे काय? असे अनेक प्रश्न या परिच्छेदामध्ये लेखकांनी उपस्थित केलेले आहेत. आपल्या 4थ्या मुद्द्यातील 3रा परिच्छेद आहे. लेखक म्हणतात, वरवरचे आणि काही किरकोळ बदल झाले असले तरी वर्णभेद तर पूर्वी होते तसेच दिसतायत. विषमता तर तशीच दिसते आहे. शाहू महाराज जाऊन आता 75 वर्ष होऊन गेली तरी समाजात विद्येत मागासलेले आहेतच, निराश्रित आहेतच, मागासलेले आहेतच. दऱ्या कपारीत राहणारे धनगर अजून तिथेच आहेत आणि तरीसुद्धा सर्वच जणू शाहू महाराजांचा जय जयकार करीत आहेत. हे असे कसे आहे? सर्वजण जय जयकार करताना दिसतात हे खरे आहे, परंतु खरा जय जयकार कोण करतो आणि बनेलपणाने जय जयकार कोण करतो? मनापासून नव्हे, अगदी बेंबीच्या देठापासून तळमळून जय जयकार कोण करतो आणि वरवरचा ओठापुरता जय जयकार कोण करतो? ओठात एक आणि पोटात एक असे कोण करतो आहे काय? हे तपासले पाहिजे. समाजातील दोन्ही विभाग जय जयकार करतात, परंतु दोघांची भूमिका एक नाही, दोघांचा हेतू एक नाही. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याला आपण समजून घेऊ. लेखक म्हणतात की समाजामध्ये काही किरकोळ बदल झालेले आहेत, पण किरकोळ बदल म्हणजे समग्र परिवर्तन नाही. समाजामध्ये आजही वर्णभेद आहे, जातीभेद आहे, विषमता आहे. शाहू महाराज जाऊन अनेक वर्ष होऊन गेली. लेखकांनी 75 वर्षाचा उल्लेख केला, पण समाजामध्ये विद्येत मागासलेले लोक आहेतच, पराश्रित लोक आहेत, निराश्रित लोकसुद्धा आहेतच. दऱ्या कपाऱ्यांमध्ये जंगलांमध्ये भटकणारे लोकसुद्धा आमच्या समाजामध्ये अजूनही जिथे आहेत तिथेच आहेत. पण तरीसुद्धा शाहू महाराजांच्या नावाने जय जयकार केला जातो. शाहू महाराजांनी पाहिलेले स्वप्न, त्यांनी सुरू केलेले कार्य पूर्णत्वास गेलेले आहेत काय? तर याचे उत्तर नाही असेच आपल्याला द्यावा लागेल. मग असे असूनही आज समाजामध्ये शाहू महाराजांच्या नावाने जय जयकार पुकारला जातो. लेखकांना वाटतं यामध्ये कोणीतरी बनेलपणाने, खोटेपणाने शाहू महाराजांचा जय जयकार करतोय. म्हणून आम्ही अशा लोकांची भूमिका तपासून पाहिली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. जो सामान्य वर्ग आहे, जो बहुजन वर्ग आहे, जो शाहू महाराजांच्या नावाने जय जयकार देतो, जय जयकार करतो, त्यांची भूमिका, त्यांचा हेतू आणि बनेलपणाने, खोटेपणाने शाहू महाराजांचा स्वीकार करू पाहणारे, शाहू महाराजांचा जय जयकार करणारे, त्यांची भूमिकासुद्धा आम्ही तपासून पाहिली पाहिजे. त्यांचा हेतूसुद्धा आम्ही समजून घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, वळतोय आपण मुद्दा क्रमांक 5, जय जयकाराचा उपयोग आणि दुरुपयोग. यामध्ये लेखक म्हणतात,
अजूनही गरीब बहुजन समाज विद्येत मागासलेला आहे. मागासलेला असा समाज मूर्तीपूजक असतो. अमूर्त विचाराधारे व्यवहार करणे त्याला जमत नाही. त्याला व्यक्ती चांगला की वाईट हे समजू शकते. विचारांचे विश्लेषण करून त्यातील चांगले वाईट ठरवणे त्याला अवघड जाते. तो जय जयकार करू शकतो आणि करतो. भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने तो थोर पुरुषांच्या प्रतिमांचे तो पूजन करतो. त्यांना देवासमान मानतो. अशा दीनदुबळ्या गरिबांचा आणि मागासलेल्यांचा जय जयकार मनापासूनचा आणि खरा असतो. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याचे स्पष्टीकरण असे देता येईल आपल्याला. लेखक म्हणतात की आजही आमच्या समाजामध्ये विद्येत मागासलेला बहुजन समाज आहे आणि जो मागासलेला समाज असतो तो मूर्तीपूजक असतो. अमूर्त म्हणजे न दिसणाऱ्या विचारांच्या आधारे त्याला व्यवहार करता येत नाही. असा जो समाज आहे तो मनापासून आपल्या भक्तिभावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करतो. त्यांना देवासमान मानत असतो. हा जो दीनदुबळा समाज आहे, गरीब उपेक्षित मागासलेला समाज आहे, हा आपल्या मनापासून भक्तिभावाने या थोर पुरुषांचा जय जयकार करत असतो. 5व्या मुद्द्यामधला आपला पुढला परिच्छेद आहे. लेखक म्हणतात, पण समाजात विद्येत पुढारलेले विभाग असतात. त्यांच्यापैकी काहींचे हितसंबंध बहुजन गरिबांच्या विरोधात असतात. पण गरिबांना अंधारात ठेवून त्यांना फसविणे ही त्यांची गरज असते. त्यांची दिशाभूल करणे ही त्यांची गरज असते. विद्येत मागासलेल्यांच्या या प्रतिमा पूजनाचा आणि जय जयकाराचा ते धूर्तपणे आणि चलाखीने स्वतःच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी उपयोग करून घेतात. मागासलेले गरीब ज्यांचा जय जयकार करतात त्यांचा जय जयकार हे धूर्त पुढारलेले श्रीमंत करू लागतात. लेखक पुढे म्हणतात, ते तर अधिकच चांगल्या रीतीने जय जयकार करतात. अधिक चांगल्या प्रतिमा करून अधिक चांगली प्रतिमा पूजा करतात. त्यामुळे गरिबांना हे श्रीमंत आपले वाटतात. गरीब फसतात, श्रीमंतांचे साधते, मागासलेले फसतात आणि पुढारलेल्यांचे फावते. लेखक पुढे म्हणतात, जय जयकाराचे हे 2 प्रकार नीट लक्षात घेतले पाहिजेत. या 2 प्रकारांच्या जय जयकाराचे 2 हेतू आहेत. हे हेतू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे नीट समजावून न घेता जय जयकार करणारे सर्वजण एकच आहोत असे समजणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे. या मुद्द्याच्या या परिच्छेदाला आपण समजून घेऊ. लेखकांना हे सांगायचे आहेत की आमच्या समाजामध्ये जसे मागासलेला एक वर्ग आहे, मागासलेला समाज आहे, तसाच विद्येत पुढारलेला, आर्थिक बाबतीत पुढारलेला समाजसुद्धा आहे. परंतु हा जो विद्येत पुढारलेला समाज आहे हा गरिबांना, मागासलेल्या समाजाला सतत अंधारात ठेवतो, त्यांची फसवणूक करतो, त्यांची दिशाभूल करतो. आता जो विद्येत मागासलेला समाज आहे तो मनापासून थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करतो. पण याच मागासलेल्या समाजाला फसविण्यासाठी, त्यांना अंधारात ठेवण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी जो पुढारलेला समाज आहे तो धूर्तपणाने आणि चलाखीने या महापुरुषांच्या प्रतिमांचे अधिक चांगल्या पद्धतीने पूजन करतो, अधिक चांगल्या प्रकारे त्यांचा जय जयकार करतो आणि सामान्य लोकांना फसवण्याचा प्रकार चालू ठेवत असतो. मागासलेले फसतात आणि हे पुढारलेले त्या लोकांना फसवत असतात. लेखकांना त्यातून हे सांगायचे आहे की जय जयकार करणारे जे 2 प्रकार आहे त्यातील फसवणारा प्रकार कोणता हे आपण समजून घेतले पाहिजे. दोन्ही लोकांचा हेतू वेगवेगळा आहे. सामान्य लोकांचा, गरिबांचा, दीनदुबळ्यांचा हेतू पवित्र आहे, श्रद्धायुक्त आहे. तो त्या महापुरुषांना आपले सर्वस्व अर्पण करतो. पण त्याच महापुरुषांना वेगळ्या पद्धतीने जय जयकार करून सामान्य लोकांना फसविणारा वर्गसुद्धा समाजात आहे. आपण त्यालासुद्धा जाणले पाहिजे, त्याला ओळखले पाहिजे असे परकड शब्दांमध्ये लेखक आपले विचार मांडतात. विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या पुढल्या मुद्द्याकडे. मुद्दा क्रमांक 6, नुसता जय जयकार करणे. यामध्ये लेखक म्हणतात, थोर पुरुषांचा जय जयकार करावाच. महामानवांचे पुतळे आणि प्रतिमा उभाराव्यात. या प्रतिमांचे पूजनही करावे. जे चांगले आहे ते सतत डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
नाहीतर मग वाईट श्रीमंतांचे आणि गुंड गुन्हेगारांचे पुतळे व प्रतिमा तेवढ्या नजरेसमोर राहतील आणि त्यांचेच फावेल. या पहिल्या परिच्छेदाला आपण समजून घेऊ. लेखकांना हे सांगायचे आहे की या थोर पुरुषांचे पुतळे उभारणे, त्यांचा जय जयकार करणे हे वाईट आहे का? तर नक्कीच नाही. सर्वसामान्य लोकांच्या समोर आणि एकूण समाजाच्या समोर अशा थोर पुरुषांचे पुतळे, त्यांचे विचार रूपाने उभे राहणे हे समाजाच्या हिताचेच आहे. नाहीतर केवळ आपल्यासमोर वाईट विचारांचेच पुतळे किंवा त्यांच्या प्रतिमा उभ्या राहिल्या तर त्यामुळे समाजातील जो शोषण करणारा वर्ग आहे त्यांच्या ते पथ्यावर पडणार, त्यांचे ते फायद्याचे होणार. म्हणून थोर पुरुषांचा जय जयकार आणि त्यांच्या प्रतिमा उभ्या राहाव्या हेच समाजाच्या हिताचे आहे. लेखक पुढे म्हणतात, परंतु नुसत्या प्रतिमा पूजनाचा उपयोग मर्यादित आहे. अनेकदा हे पूजन मारक ठरते, फसवणुकीचे साधन ठरू शकते. लेखक पुढल्या परिच्छेदामध्ये म्हणतात, मी अनेक ठिकाणी डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानासाठी जातो. काही ठिकाणी मी सभेत विचारतो की आंबेडकरांचे फोटो कुणाकुणाच्या घरात आहेत. त्यांनी हात वर करावेत. बहुतेक सर्वजण हात वर करतात. मग मी विचारतो की आंबेडकरांची पुस्तके किंवा ग्रंथ कुणाकुणाच्या घरात आहेत, ते हात वर करा. फारच थोडे हात वर होतात. न थांबता मी विचारतो, आंबेडकरांचे एक तरी पुस्तक संपूर्णपणे ज्यांनी वाचले असेल अशांनी हात वर करा. संख्या आणखी कमी होते. माझ्या आजूबाजूस असलेल्या व्यासपीठावरील नेत्यांकडे व संयोजकांकडे मी पाहतो. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसते. लेखक पुढे म्हणतात, मुद्दा स्पष्ट होतो. प्रतिमांवर प्रेम करणे ठीक आहे, परंतु विचारांकडे दुर्लक्ष करणे घातक आहे. शाहू महाराजांच्या बाबतीतही असेच घडते आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदाला आपण समजून घेऊ. लेखक म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या व्याख्यानासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथे जेव्हा लोक जमलेले असतात त्यांना ते विचारतात, बाबासाहेबांचा फोटो किती लोकांच्या घरी आहे? तर जवळजवळ जमलेल्या सर्वच लोकांच्या घरी तो फोटो असतो. म्हणून सर्व मंडळी हात वर करतात. ते विचारतात की किती लोकांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके किंवा ग्रंथ आहेत? तेव्हा हात कमी वर जातात. आणि जेव्हा ते न थांबता विचारतात की किती लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ किंवा पुस्तके वाचलेले आहेत, तेव्हा खूपच कमी लोकांचे हात वर असतात. येथे लेखकांचा मुद्दा स्पष्ट होतो की थोर पुरुषांच्या प्रतिमांवर प्रेम करणे ठीक आहे, परंतु थोर पुरुषांच्या विचारांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे सामान्य वर्गाचा घातच आहे. शाहू महाराजांच्या बाबतीत सुद्धा असेच घडते आहे. त्यांच्या प्रतिमा उभारल्या जातात, त्यांचा जय जयकार केला जातो. पण मूळ मुद्दा हा आहे की शाहू महाराजांच्या समाज सुधारणेच्या विचारांकडे दुर्लक्ष सुद्धा होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मुद्द्यामधला पुढला परिच्छेद आहे. लेखक लिहितात, आपण सर्वजण उत्सवप्रिय आहोत. आपल्याला मिरवणुका काढायला, गुलाल उधळायला, घोषणा द्यायला आवडते, नाचायला आवडते. हे स्वाभाविक आहे, उपयुक्तही आहे. परंतु तेवढेच करून थांबणे बरोबर नाही. उत्सवाच्या गदारोळात विचारांची घुसमट होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. अशी दक्षता घेतली नाही तर बनेल श्रीमंत आणि फसवणारे आपणास गुलाल उधळायच्या कामात अडकवून ठेवतील आणि ते त्यांचे विचार पुढे रेटतील. त्यांचे विचार हेच बहुजनांच्या पूजनीय व्यक्तींचे विचार आहेत असे सांगत सुटतील. आपणास आपल्याच पूजनीय व्यक्तींचे विचार माहीत नसतील तर मग आपण सहजच फसविले जाऊ. आपण फसवले जाऊ नये असे वाटत असेल तर आपल्या पूजनीय व्यक्तींच्या प्रतिमांबरोबरच त्यांच्या विचारांची ओळख व पारख आपणास पाहिजे. अर्थातच लेखक समाजातील बहुसंख्य लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की आम्ही उत्सवप्रिय आहोत, आम्ही थोर पुरुषांच्या नावांखाली मिरवणुका काढतो, आम्ही त्यामध्ये घोषणा देतो, गुलाल उधळतो. एक प्रकारे स्वाभाविक आहे, त्यात अजिबात गैर नाही. परंतु या मिरवणुकांमध्ये आणि उत्साहामध्ये त्या थोर पुरुषांच्या विचारांपासून आम्ही अलिप्त होता कामा नये. तेथे बहुजन वर्गाने सावध व्हायची गरज आहे. कारण उत्सवाच्या नावाखाली, मिरवणुकांच्या नावाखाली थोर पुरुषांचे विचार मागे रेटले जाऊ नये, त्याची जाणीवसुद्धा समाजाला करून देण्याचे काम लेखक करतात. लेखक पुढे म्हणतात, म्हणून शाहू महाराजांचे काही विचार, काही व्यवहार
आणि या व्यवहारामागची भूमिका मांडित आहोत. शाहू महाराजांचे अनेक विचार शाहू भक्तांपर्यंतही पोचलेले नाहीत. त्यांच्या व्यवहाराचा अर्थ त्यांच्या प्रतिमा आणि पुतळे पूजणाऱ्यांपर्यंतही गेलेला नाही. त्यांच्या व्यवहारासंबंधी अनेक गैरसमज आहेत, मुद्दाम पसरवलेले आहेत. त्यांचे विचार आणि त्यांच्या व्यवहाराचा खरा अर्थ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू देण्यात आलेला नाही. अजूनही खरे शाहू महाराज पूर्णत्वाने बहुजन समाजापर्यंत पोहोचलेले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याला समजून घेऊ. लेखकांना हे सांगायचे आहे की शाहू महाराजांचा विचार कुणापर्यंतच खऱ्या अर्थाने पोहोचलेला नाही. जो खऱ्या अर्थाने त्यांचा भक्त आहे त्यांच्यापर्यंतही शाहू महाराजांचे विचार मुद्दामून पोहोचू दिले गेलेले नाहीत, असाही त्यांचा आरोप आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांनी आपल्या पूजनीय व्यक्तींच्याबद्दल, समाजात खरे कार्य करणाऱ्या थोर पुरुषांच्याबद्दल, त्यांच्या विचारांच्याबद्दल सजग होणे, जागृत होणे हे समाजाच्या हिताचे आहे. मित्रांनो, आपल्या या प्रस्तुत पाठामधला शेवटचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 7, शाहू राजांचे वारस कोण. लेखक लिहितात, आज आपणास आणखी एक विचित्र स्थिती दिसते. सरकारी निमसरकारी नोकऱ्यात राखीव जागा ठेवण्यास विरोध करणारे सुद्धा शाहू महाराजांचा जय जयकार करतात आणि राखीव जागा असाव्यात असे म्हणणारेही जय जयकार करतात. गोरगरीब शेतकऱ्यांची कष्टाची शेती पिकावी म्हणून त्यांना धरणे बांधून सवलती देऊन मदत करावी म्हणणारेही शाहू प्रतिमेचे पूजन करतात आणि ज्याचे त्याने पाहावे, सरकारने कुणालाही मदत वगैरे करू नये असे म्हणणारेही करतात. चातुर्वर्ण्याचा, सतीप्रथेचा, उच्च नीचतेचा पुरस्कार करणारेही शाहू महाराज की जय म्हणतात आणि त्याला विरोध करणारेही तेच करतात. पुढे लेखक म्हणतात, कामगारांनी आपले संघ स्थापून भांडवलदारांच्या पिळवणुकीस विरोध करावा असे मुंबईच्या कामगारांसमोर भाषण करणाऱ्या शाहू महाराजांच्या जाहीरपणे व्यक्त झालेल्या विचारांसारखे विचार स्वीकारून संघटना स्थापन करणारे व चालविणारेही शाहू उत्सवात सहभागी होतात आणि कामगार संघटनांना विरोध करणारेही उत्सव करतात. बहुजनांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे असे सांगणाऱ्या शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे ती मागणी आजही करणारे शाहू भक्त आहेत आणि शिक्षणाचे खाजगीकरण करावे, शिक्षण ही शासनाची जबाबदारी नाही असे म्हणणारेही शाहू भक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदाला आपण समजून घेऊ. लेखकांना हे सांगायचे आहे की आज पुन्हा समाजामध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थिती पाहायला मिळते. शाहू महाराजांचा उद्देश होता की मागासलेल्या लोकांना नोकरीमध्ये जागा राखीव असाव्या. शिक्षण देणे हे शासनाची जबाबदारी आहे. कामगारांना काम देणे, रोजगार देणे ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधल्या गेली पाहिजेत. शाहू महाराजांच्या या विचारांना पुष्टी जोडणारा, शाहू महाराजांच्या या विचारांना पुढे नेणारा वर्गही समाजामध्ये आहे आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या विरुद्ध उभा ठाकलेला वर्गसुद्धा समाजामध्ये आहे. तेव्हा समाजामध्ये शाहू महाराजांचे खरे वारस कोण हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. याच संदर्भात लेखक पुढे लिहितात, यातले शाहू राजांचे खरे वारस कोण आणि खोटे मतलबी वारस कोण आहेत. आजच्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांच्या भाषेत बोलायचे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनासुद्धा शाहू महाराजांचे कौतुक करतात आणि दलितांच्या संघटनाही शाहूभक्ती करतात. काँग्रेस पक्षही शाहूभक्त म्हणवितो आणि कम्युनिस्ट सोशलिस्टसुद्धा शाहूंचा वारसा पुढे घेऊन जाण्याची भाषा करतात. शाहू महाराज हे शूद्र आहेत म्हणून त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही असे म्हणणारे भट भिक्षुक ब्राह्मणही शाहू महोत्सवात सहभागी होतात आणि वेदच टाकाऊ आहेत असे सांगणारेही शाहू श्रद्धा बाळगतात. स्वतःच्या व्यवहारांनी आणि विचारांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता वाढविणारेही जय शाहू म्हणतात आणि सर्व प्रकारच्या समतेसाठी संघर्ष करणारेही जय शाहू म्हणतात. म्हणूनच शाहू महाराजांच्या विचारांच्या आधारे आणि त्यांच्या व्यवहारामागील भूमिकेच्या आधारे शाहू महाराजांचे खरे वारस कोण ते तपासले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लेखकांना हे म्हणायचे आहे की शाहू महाराजांनी आयुष्यभर समाजातील वंचितांची, बहुजनांची बाजू उचलून धरण्याचे काम केले. समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा पुरस्कार केला. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये विचित्र वातावरण पाहायला मिळते.
काही मतलबी लोकसुद्धा शाहू महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा देखावा करतात, शाहू महाराजांचा जय जयकार करतात. याला राजकीय पक्षसुद्धा अपवाद नाहीत. शाहू महाराजांच्या विचाराशी साम्य साधणारे असो की शाहू महाराजांच्या विचारांना विरोध करणारे पक्ष असो, सर्वच जण शाहू महाराजांचा जय जयकार करताना दिसतात. म्हणून लेखकांना हे सांगायचे आहे की शाहू महाराजांची खरी भूमिका वाहून नेणारे शाहू महाराजांचे खरे वारस कोण आहे ते आपण सर्वसामान्य लोकांनी तपासले पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पाठाला आपण शेवटी सारांश रूपाने समजून घेऊ. आपला पहिला मुद्दा होता झाले बहु परी या सम हा. मित्रांनो, लेखकांना सांगायचे आहे की आमच्या समाजामध्ये, आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक राजे होऊन गेलेले आहेत. राजेशाही समाजाला मान्य नव्हती, म्हणूनच आपण लोकशाही निर्माण केली. पण या लोकशाहीच्या शासन पद्धतीमध्ये सुद्धा असे काही राजे आहेत की ज्यांची आठवण आजही आपला समाज लोकशाहीमध्ये करतो. त्याचे कारण म्हणजे त्यांचे कार्यकर्तृत्व. आपला दुसरा मुद्दा होता झाले बहु परी या सम हेच. विद्यार्थी मित्रांनो, लेखकांना हे सांगायचे आहे की इतिहासात जमा झालेले नगण्य राजे आहेत, पण त्यापैकी महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण देश ज्या दोन राजांना आठवणीमध्ये ठेवतो त्यापैकी पहिले म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. या अनेक राजांमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे आपले कार्य विशेषत्वाने उठून दिसणारे आहे. शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर वरिष्ठ वर्णाशी संघर्ष केला. अनेकदा त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी टीकाही सहन केली. जे विद्येत मागासलेले आहेत अशा लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य केले. त्यांनी समाजातील उपेक्षित असणाऱ्या अनेक घटकांसाठी कार्य केले. समाजामध्ये जे वेगवेगळ्या सभा होत्या, ज्या परिषदा होत्या, ज्या संघटना होत्या, त्यांच्यासाठी देखील त्यांनी कार्य केले. त्यांच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित झाले आणि समाजाला मार्गदर्शन केले. आपला तिसरा मुद्दा आहे त्यांचे कार्य अपुरे आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेखकांना हे सांगायचे आहे की शाहू महाराजांनी आणि त्यांच्या समान असणाऱ्या थोर पुरुषांनी समाजातील विषमता, समाजातील शोषण नष्ट करण्याचे कार्य केले. परंतु आजही समाजामध्ये विषमता आहे, समाजामध्ये भेदभाव आहे, समाजामध्ये अस्पृश्यता आहे, समाजामध्ये विद्येत मागासलेले लोक आहेत, समाजामध्ये बहिष्कृतता आहे. अर्थातच शाहू महाराजांचे कार्य आजही अपुरे आहे, अधुरे आहे. आपला चौथा मुद्दा होता विचित्र वास्तव. लेखकांना हे सांगायचे आहे की जी जनता रयतेला छेडते आणि जी जनता छेडली जाते ते दोन्ही शाहू महाराजांचा जय जयकार करतात. गरिबीही आहे, श्रीमंतीही आहे, समाजामध्ये वर्णव्यवस्थाही आहे, जातीभेदही आहे. मग समाजामध्ये हे दोन्ही वर्ण अर्थात गरीब श्रीमंत, वरचा वर्ण खालचा वर्ण असा भेद नष्ट झालेला नसताना असे दोन्ही वर्ण, दोन्ही वर्ग समाजामधील शाहू महाराजांचा जय जयकार करतात. असे का घडत असावे? समाजामध्ये किरकोळ बदल झालेला असेल, परंतु वर्णव्यवस्था, विषमता अजूनही समाजामधून नष्ट झालेली नाही. याचाच अर्थ ओठात एक आणि पोटात एक असं कोणी करत आहे का ते आपण तपासून घेतलं पाहिजे. ही समाजातील विचित्र वास्तविकता लेखकांना अस्वस्थ करते. आपला पाचवा मुद्दा होता जय जयकाराचा उपयोग आणि दुरुपयोग. समाजातील सर्वसामान्य वर्ग जो विद्येत मागासलेला आहे, जो मूर्तीपूजक आहे, तो आपल्या मनापासून अगदी भक्तिभावाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करतो, त्यांचा जय जयकार करतो. पण दुसरीकडे समाजात विद्येत पुढारलेलाही वर्ग आहे. असाही वर्ग शाहू महाराजांचा जय जयकार करतोय. त्या जय जयकाराचा दुरुपयोग होता कामा नये. सर्वसामान्य जनतेच्या शोषणासाठी, त्याला छळण्यासाठी अशा महान लोकांच्या जय जयकाराचा दुरुपयोग होऊ नये ही चिंता लेखकांची आहे. आपला सहावा मुद्दा आहे नुसता जय जयकार करणे. लेखकांना असं वाटतं की थोर पुरुषांचा जय जयकार करणे एवढ्यापर्यंतच सर्वसामान्य जनता मर्यादित राहू नये, कारण यामध्ये सामान्य लोकांचा घात होण्याची शक्यता आहे. आपण नक्कीच थोर पुरुषांचा जय जयकार करावा, त्यांचे प्रतिमा उभाराव्या, त्यांचे पुतळे उभारावेत, परंतु त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होता कामा नये. यासाठी लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचेही, त्यांच्या व्याख्यानाचेही उदाहरण घेतलेले होते.
बाबासाहेबांची प्रतिमा लावणे, थोर पुरुषांची प्रतिमा लावणे हे योग्यच आहे, पण त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही खबरदारी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या नावाने जयंत्याचे, पुण्यतिथ्यांचे उत्सव साजरे करणे हेही ठीकच आहे. मिरवणुका काढणे, उत्सव साजरा करणे यालाही हरकत नाही, परंतु मूळ मुद्दा असा आहे की या नावाखाली त्या थोर पुरुषांचे विचार मागे सरल्या जाऊ नये, ते मागे रेटल्या जाऊ नये याची सुद्धा खबरदारी समाजाने घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपला शेवटचा मुद्दा आहे क्रमांक 7, शाहू राजांचे वारस कोण. आज समाजामध्ये पुन्हा एकदा विचित्र परिस्थिती पाहायला मिळते. सरकारी निमसरकारी नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या लोकांसाठी राखीव जागा ठेवणारे शाहू महाराज होते. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधणारे शाहू महाराज होते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध करणारे शाहू महाराज होते. मागासलेल्यांच्या, अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढणारे शाहू महाराज होते. कामगारांच्या साठी भाषण करणारे शाहू महाराज होते. शाहू महाराजांच्या याच वारशाला चालवणारे समाजामध्ये काही घटक आहेत, काही लोक आहेत, काही वर्ग आहेत. दुसरीकडे शाहू महाराजांच्या याच विचारांना विरोध करणाराही मोठा वर्ग समाजामध्ये आहे. येथे प्रश्न उपस्थित होतो की खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वारस कोण. कारण समाजातील हे दोन्ही वर्ग, दोन्हीही घटक शाहू महाराजांचे वारस असल्याचे सांगतात. लेखकांना हे सांगायचे आहे की शाहू महाराजांचे खरे वारस कोण आणि मतलबी वारस कोण याची आपण ओळख करून घेतली पाहिजे. कारण शाहू महाराज हयात असताना त्यांना विरोध करणारेही काही लोक होते, काही वर्ग होते, काही घटक होते. तेही आज शाहू महाराजांचे वारस असल्याचे दाखवत आहेत. आणि शाहू महाराज ज्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करीत होते असाही समाजामधला वर्ग आहे, घटक आहे, जो शाहू महाराजांचा वारस असल्याचे सांगतो आहे. तेव्हा लेखकांना हे स्पष्टपणे सांगायचे आहे की शाहू महाराजांचा खरा वारसदार कोण आहे हे आपण तपासून पाहण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजर्षी शाहू वसा आणि वारसा हा गोविंद पानसरे यांचा पाठ समजून घेण्याचा प्रयत्न केला. वेळेच्या अभावामुळे आपण काही बाबींना संक्षिप्त स्वरूपात पण तुम्हाला समजेल अशा पद्धतीने समजावून सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहे. या पाठातून गोविंद पानसरे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने रयतेसाठी कशा पद्धतीने कार्य केले त्याचा परिचय, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या पाठातून आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केलेला होता.